मंत्रीपद हुकल्यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी सुद्धा आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे। मंत्रिमंडळात आपलं नाव असेल असं आपल्याला सांगितलं गेलं होतं, मात्र त्यानंतर आपलं नाव का कापलं गेलं असा सवाल मुनगंटीवारांनी विचारलाय। महत्त्वाचं म्हणजे नाराज सुधीर मुनगंटीवार आज कामकाजामध्येही सहभागी झाले नाहीत, तर नितीन गडकरींसोबत त्यांनी 2 तास चर्चा केली। यावेळी नाराज मुनगंटीवारांची नितीन गडकरींनी समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचं कळतंय, तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवारांना वेगळी जबाबदारी दिली जाईल अशी सुद्धा चर्चा आहे। फक्त एवढीच इच्छा आहे की मंत्रिमंडळामध्ये माझं नाव आहे असं सांगण्यात आलं आणि काल ते नव्हतं, एवढाच मुद्दा आहे। कालपर्यंत नाव असताना काल ते नाव का कमी करण्यात आलं तर ते मला फक्त माहित नाही। प्रदेशाकडून तुमचं नाव गेलं होतं, मात्र ते केंद्राकडून कट झाला। कुठला नेता याच्यासाठी जबाबदार असेल? थेट प्रश्न आहे, तुम्हाला काय वाटतं कुठं काय घडामोड झाली असेल? हे तर बावनकुळे साहेब आणि देवेंद्रजीच सांगू शकते, कारण मी दिल्लीत जात नाही, फार थंडी मला मानवत नाही म्हणून मी जात नाही। शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी आपल्याला चालवायच्या असतात, त्यामुळे काही वेळी सरकारमध्ये काम करणारे पक्षात काम करतात, काही पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात। सुदृढ अतिशय अनुभवी नेते आहेत, महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यामुळे आमच्या केंद्रीय पक्षाने त्यांच्याबद्दल काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही। आणि नागपुरात पार पडलेल्या शपथविधीनंतर आज नाराजीची जितकी चर्चा झाली तितकीच चर्चा शपथविधीनंतर एका रिकाम्या जागेची झाली। ही रिकामी जागा आहे मंत्रिमंडळातली। 43 मंत्र्यांच्या मंत्रिमंडळात आतापर्यंत 42 जणांनी शपथ घेतली आहे, त्यामुळे मंत्रिमंडळातली एक रिकामी जागा कुणासाठी याबद्दल अनेक अंदाज लढवले जात आहेत, तर ही जागा जयंत पाटलांसाठी सोडली आहे असा दावा अमोल मिटकरींनी केलाय। आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे, दादा आपल्या पक्षाचं, योग्य वेळी योग्य निर्णय। एक जागेच्या मागचा उद्देशच तो आहे, योग्य व्यक्ती योग्य निर्णय योग्य वेळ, त्याकरता एक जागा राखीव। रविवारी महायुती सरकारचा शपथविधी पार पडला। या सोहळ्यात 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी याआधी शपथ घेतल्यानं मंत्र्यांची एकूण संख्या 42 इतकी झाली आहे। सध्याच्या 43 जणांच्या मंत्रिमंडळात आता 42चा कोटा पूर्ण झालाय, पण एक जागा मात्र अजूनही रिकामी आहे आणि या एका जागेवरूनच राजकीय चर्चेलाही उधाण आलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी या एका रिक्त जागेवरनं काय म्हणतायत ते ऐकूया। मागही एक मंत्रिपद त्यांच्यासाठीच खाली ठेवलं होतं, त्यावेळेस त्यांनी फार विचार केला। नंतरच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणूक आल्यामध्ये लोकसभेमध्ये मॅन्डेट मिळालं महाविकास आघाडीला, त्यावेळेस त्यांना असं वाटलं की आपल्याला आता तिथं जाण्याची गरज नाही। पण आता अशी परिस्थिती आहे की मला असं वाटतं की एक मंत्रिपद जे खाली ठेवलंय त्याकरता योग्य व्यक्ती योग्य वेळ, हे ते बोललेत ना, लवकरच योग्य निर्णय घेतील, त्याच्यामुळे तो योग्य निर्णय होईल। तुम्ही बघा आता एक जागा जी राखीव ठेवलेली आहे, काय वन डाऊनला जो प्लेअर होतो ना ते वन डाऊन प्लेअर करता ठेवलेली आहे। अमोल मिटकरींच्या दाव्याला आधार आहे तो जयंत पाटील यांनी नुकत्याच विधानसभेत केलेल्या एका सूचक विधानाचा। पक्षाचा नियम योग्य वेळी योग्य निर्णय असं जयंत पाटील म्हणाले होते। त्यावेळी दार येऊन किती लक्ष आहे बघा माझ्यावर। आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे, दादा आपल्या पक्षाचं, योग्य वेळी योग्य निर्णय। ही जागा कुणासाठी रिक्त इतकंच सांगण्यावरती मिटकरी थांबले नाहीत, तर डिसेंबरच्या शेवटी महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे संकेतही त्यांनी दिले। ते लवकरच नक्की येतील, कारण त्यांनी सांगितलं योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ आणि मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, योग्य वेळ झालेली आहे। आता योग्य निर्णय डिसेंबरच्या शेवटपर्यंत होणार। या रिक्त मंत्रिपदावरनं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाचं भाष्य केलंय। एका रिकाम्या जागेत मित्रपक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न असेल असे संकेत त्यांनी दिले। आमची इच्छा होती घटक पक्षांना सामावून घ्यायची, काही कारणाने सामावून घेऊ शकलेलो नाही, पण भविष्यात त्यांना सामावून घेऊ। सीएम सर घटक पक्ष असतील त्यांना महामंडळ वगैरे काही देणार आहात का? लवकर नाराजांना आम्ही समजून सांगू, आमचेच आहेत, त्यांना नक्की समजून सांगू। मंत्रिमंडळामध्ये अजून एक जागा रिकामी ठेवलेली आहे। मंत्रिमंडळात रिक्त असलेल्या एका जागेवरनं सध्या जोरदार दावे प्रतिदावे सुरू आहेत। आता ही एक जागा मित्रपक्षांना देत त्यांची नाराजी दूर केली जाते,
की खरंच महाराष्ट्रात नवा राजकीय भूकंप घडतो याची उत्सुकता असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि या बातमीसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन थोड्याच वेळात पुन्हा भेटूया. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी सांगलीत नाही, सांगलीमध्ये एक अनोखी रिक्षा स्पर्धा रंगलेली पाहायला मिळाली. या रिक्षा सरळ पुढे जात नव्हत्या तर त्या उलट्या धावत होत्या. सांगलीच्या वाळवामध्ये रेणुका माता यात्रेनिमित्त या उलट्या दिशेने धावणाऱ्या रिक्षांची स्पर्धा आयोजित केली गेली होती. उलट्या धावणाऱ्या रिक्षा पाहण्यासाठी पंचक्रोशीतल्या नागरिकांनी तुफान गर्दी केली. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अंतर कापण्याच्या स्पर्धेत रिक्षा चालकांचं कौशल्यही पणाला लागलेलं. अत्यंत चुरशीच्या पद्धतीनं ही स्पर्धा खेळली गेली आणि यासाठी गेले कित्येक दिवस हे रिक्षाचालक सराव करत होते. कमीत कमी वेळात अधिकाधिक अंतर उलट्या दिशेनं पार केलेल्या स्पर्धेतल्या विजेत्या रिक्षाचालकांना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलं. आणि